आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. विशेष महाबुलेटिन. लाडकी बहीण योजना वितरण आणि मोठा गोंधळ. नमस्कार, मी संकेत. MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. लाडक्या बहिणींनो, आज 2 मे. नवीन महिना सुरू झाला आहे. पण पदरी पुन्हा एकदा प्रतीक्षा चालली आहे. मार्च गेला, एप्रिल गेला, आता मे महिन्याची वेळ आली आहे. सरकार नेमकी काय खेळी खेळत आहे? तुमचे रखडलेले 3,000 रुपये कधी येणार? योजना खरंच धोक्यात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या MH9 मराठी न्यूज कुटुंबात सामील झाला नसाल, तर आताच खालील सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सपोर्ट करा, कारण आम्ही तुमच्या हक्काचा आवाज बुलंद करत असतो. एप्रिल महिन्याला श्रद्धांजली आणि विलंब का? बहिणींनो, काल 1 मे होता. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्वांना शुभेच्छा तर मिळाल्या, पण रिकाम्या खिशाने सण साजरा करण्याची वेळ अनेक बहिणींवर आली. आम्ही एप्रिल महिन्याला श्रद्धांजली या शब्दाचा वापर का केला? कारण संपूर्ण एप्रिल महिना फक्त तारखा देण्यात आणि अफवांमध्ये गेला. एकही रुपया लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. आज 2 मे आहे. म्हणजे आता मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिने आपल्या समोर आहेत. शासनाच्या नियमानुसार दर महिन्याला 1,500 रुपये मिळायला हवेत. मार्चचे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या खात्यात येणं अपेक्षित आहे. पण सरकार अजूनही शांत आहे. हा विलंब तांत्रिक कारणांमुळे आहे की निधीच्या कमतरतेमुळे? हा प्रश्न आता प्रत्येक गृहिणी विचारत आहे. योजना बंद झाली का? अफवा आणि सत्य. सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा पसरत आहेत की निवडणूक झाली की योजना बंद होणार, किंवा निधी संपल्यामुळे पैसे येणार नाहीत. पण MH9 मराठी न्यूज तुम्हाला खात्रीने सांगते की योजना बंद झालेली नाही. ही सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे, त्यामुळे ती बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डेटा व्हेरिफिकेशन आणि बँक लिंकिंगमध्ये. अनेक बहिणींचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही किंवा DBT सक्रिय नाही. यामुळे हजारो बहिणींचे पैसे रखडले आहेत. जर तुम्ही अद्याप तुमचे बँक खाते तपासले नसेल, तर त्वरित पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडा किंवा तुमचं सध्याचं खातं अपडेट करा. 9 मेची डेडलाईन आणि वितरणाची शक्यता. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. पैसे नेमके कधी येणार? आज 2 मेला सरकारी कामांना सुट्टी असल्यासारखी स्थिती आहे, कारण कालच मोठा सण होता. उद्या 3 मेला रविवार आहे, म्हणजेच बँका आणि सरकारी कार्यालये बंद राहतील. त्यामुळे उद्याही पैसे येण्याची शक्यता 0 आहे. पण 4 मे पासून खरं काम सुरू होईल. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मे ते 9 मे हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. याच काळात मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा हप्ता दिला जाऊ शकतो. सरकारने जर 7 किंवा 8 मे पर्यंत पैसे दिले नाहीत, तर हा आकडा पुन्हा पुढे जाईल आणि मे महिना सुद्धा हाताबाहेर जाण्याची भीती आहे. आज 2 मे आहे. नवीन महिन्याचं स्वागत तर झालंय, पण बँक खातं अजूनही रिकामं आहे. अनेक बहिणी विचारत आहेत की भाऊ, हा तांत्रिक अडचणीचा काय प्रकार आहे? व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तो शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती धोकादायक असते. MH9 मराठी न्यूजला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या हक्काचा आवाज फक्त इथेच बुलंद होतो. तांत्रिक अडचण म्हणजे नक्की काय? बहिणींनो, आपण नेहमी ऐकतो की तांत्रिक अडचणमुळे पैसे रखडले. आता आपण हे एका उदाहरणाने समजूया. समजा तुमच्या गावाची एखादी बहीण आहे. तिचं नाव आपण सविताताई घेऊया. सविताताईंनी अर्ज भरला, तो मंजूर झाला. सरकारने त्यांच्या खात्यात 1,500 रुपये पाठवण्याचा आदेश दिला. पण जेव्हा सरकारी कॉम्प्युटरवरून पैसे पाठवले जातात, तेव्हा ते थेट तुमच्या नावाने नाही, तर तुमच्या आधार नंबर आणि बँक खात्याच्या लिंकवरून जातात. आता सविताताईंच्या बाबतीत काय होतं बघा. 1. त्यांच्या अर्जावर नाव आहे
सविता रमेश पाटील. 2. पण त्यांच्या आधार कार्डवर नाव फक्त सविता पाटील आहे. 3. आणि बँकेत नाव आहे सविता आर पाटील. जेव्हा सरकारी सॉफ्टवेअर हे पैसे पाठवायला जातं तेव्हा हे तिन्ही नावं मॅच होत नाहीत. यालाच म्हणतात तांत्रिक अडचण. कॉम्प्युटर गोंधळून जातो की हे पैसे नक्की कोणाला द्यायचे आणि मग तुमचे पैसे होल्डवर पडतात. डीबीटी आणि एनपीसीआयचा मोठा गोंधळ. आणखी एक उदाहरण घेऊया. रुपालीताई यांचं. रुपालीताईंना वाटतंय की त्यांचं खातं सुरू आहे, त्या व्यवहार करतात, पण त्यांचं खातं डीबीटीला लिंक नाही. सरकारी भाषेत याला एनपीसीआय मॅपिंग म्हणतात. सरकार जेव्हा एका क्लिकवर करोडो बहिणींना पैसे पाठवतं तेव्हा ते बँक खात्याचा नंबर बघत नाही, तर ते तुमचा आधार नंबर बघतं. तुमचा आधार ज्या बँकेला लिंक असेल तिथेच पैसे जातात. आता समजा तुमचं जुनं खातं बँक ऑफ इंडियामध्ये होतं, जे आता बंद आहे, पण आधार तिथेच लिंक आहे, तर तुमचे पैसे तिथे जाऊन अडकतात. तुम्हाला वाटतं पैसे आलेच नाहीत, पण ते प्रत्यक्षात बंद खात्यात पडून असतात. ही सुद्धा एक मोठी तांत्रिक अडचण आहे. आता आपण तारखांवर बोलूया. आज 2 मे, उद्या 3 मे रविवार आहे. 4 मे पासून बँका पूर्ण क्षमतेने सुरू होतील. 4, 5, 6, 7, 8 आणि 9 मे हे 6 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या माहितीनुसार याच 6 दिवसांमध्ये सरकार बॅच वाईज पैसे सोडण्याची तयारी करत आहे. म्हणजे एकाच वेळी सर्वांना पैसे न देता टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील. जर 9 मे पर्यंत तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नाही, तर समजा की तुमच्या अर्जात किंवा बँक खात्यात काहीतरी मोठी चूक आहे. अनेक बहिणी कमेंट्समध्ये सांगतात की भाऊ, महागाई वाढली आहे, घराचा खर्च चालवणं कठीण झालंय. या 1500 रुपयांवर आमचं बरंच गणित अवलंबून असतं. ही वस्तुस्थिती सरकारला का समजत नाही? जेव्हा जाहिराती केल्या जातात तेव्हा योजनेचा गाजावाजा मोठा असतो, पण जेव्हा प्रत्यक्ष पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यंत्रणा सुस्त का होते? आम्ही MH9 मराठी न्यूजच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच किमान 3,000 रुपये प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात जमा करावेत. तरच या योजनेचा हेतू साध्य होईल. प्रेक्षकांशी संवाद आणि प्रश्न उत्तरं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले आहेत का? की तुमचेही दोन्ही हप्ते बाकी आहेत? तुमच्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून आम्हाला समजेल की कोणत्या भागात सर्वात जास्त प्रॉब्लेम येत आहेत. जर तुमचं स्टेटस पेंडिंग दाखवत असेल किंवा रिजेक्टेड आले असेल तर घाबरू नका. तुमच्या अर्जाची त्रुटी काय आहे हे तपासा आणि ती दुरुस्त करा. गरज पडल्यास जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन चौकशी करा. बहिणींनो, संयम ठेवा. पैसे नक्की येतील. जशी काही नवीन अपडेट येईल किंवा पैशांचा मेसेज यायला सुरुवात होईल, मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहीन. ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, अशाच खऱ्या आणि रोखठोक बातम्यांसाठी MH9 मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.